कधी कधी खरंच वाटतं आपण नक्की कोणत्या समाजात जगतोय. सकाळी डोळे उघडले की एखादी नवीन दुर्घटना, एखादा नवीन अन्याय, एखाद्या मुलीचा छळ, एखाद्या आईचा आक्रोश किंवा एखाद्या कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आयुष्य आपल्या समोर येतं. काही दिवस आपण त्या विषयांवर बोलतो, सोशल मीडियावर पोस्ट टाकतो, दुःख व्यक्त करतो, न्याय मिळाला पाहिजे म्हणून आवाज उठवतो. पण हळूहळू दिवस पुढे जातात आणि आपण आपल्या आयुष्यात इतके व्यस्त होतो की ती घटना मागे पडते. ज्या घरात आयुष्यभर न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली असते, त्या घराचं दुःख मात्र तिथेच थांबलेलं असतं. अलीकडे अशा कितीतरी घटना आपण पाहिल्या. रस्त्यावर निष्पाप लोकांचे जीव गेले, आरोपी मन मोकळेपणाने फिरताना दिसले, न्यायाची वाट पाहणारे आई वडील अजूनही दरवाजाकडे डोळे लावून बसले आहेत. ज्यांनी आपली लेकरं गमावली त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस शिक्षा असतो. त्यांचं आयुष्य दोन भागांत विभागलं जातं, एक त्या घटनेच्या आधीचं आणि एक त्या घटनेनंतरचं. आणि याच दरम्यान आणखी एक गोष्ट वारंवार डोळ्यांसमोर येते, ती म्हणजे आपल्या मुलींची अवस्था. कितीतरी मुली लग्नानंतर मानसिक छळ सहन करत आहेत. कुणावर हुंड्यासाठी दबाव टाकला जातो, कुणाला टोमणे मारले जातात, कुणाला अपमानित केलं जातं, तर कुणाला इतक्या टोकाला नेलं जातं की तिला जगण्यापेक्षा मृत्यू सोपा वाटतो. जेव्हा अशा बातम्या समोर येतात तेव्हा मन सुन्न होतं. मला नेहमी एक प्रश्न पडतो. आई वडील आपल्या मुलीला जन्मापासून जपतात, तिच्या प्रत्येक आनंदासाठी झटतात, तिला चांगलं शिक्षण देतात, तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्य खर्च करतात. मग तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षणी ती एकटी का पडते? ती जर रडत असेल, घाबरत असेल, तुटत असेल, तर तिला आधार देण्यासाठी आपण आणखी काय करू शकतो याचा विचार का होत नाही? मी असं म्हणत नाही की प्रत्येक सासर वाईट असतं, अजिबात नाही. आजही अनेक मुली आनंदाने संसार करत आहेत. त्यांना प्रेम करणारी माणसं मिळाली आहेत. पण ज्या मुलींचं नशीब तसं नसतं त्यांचं काय? ज्या मुली दररोज अपमान सहन करत आहेत त्यांचं काय? ज्या मुलींना वाटतं की आता माझ्यासाठीच कुठेच जागा उरलेली नाही, त्यांचं काय? आपण मुलींना लहानपणापासून खूप गोष्टी शिकवतो. घर कसं सांभाळायचं, लोकांशी कसं वागायचं, मोठ्यांचा आदर कसा करायचा, हे सगळं शिकवणं आवश्यक आहे. पण त्याचबरोबर त्यांना स्वतःसाठी उभं राहायला शिकवतो का? अन्याय सहन करू नकोस, गरज पडली तर आवाज उठव, तुझं आयुष्य सर्वात महत्वाचं आहे, हे आपण तिला सांगतो का? तडजोड करायला शिकवणं चांगलं आहे, पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. एखाद्या नात्यासाठी स्वतःचा आत्मसन्मान गमवायचा नसतो. एखाद्या घरासाठी स्वतःचं आयुष्य संपवायचं नसतं. हे प्रत्येक मुलीला समजलं पाहिजे. माझ्या मनात अनेक दिवसांपासून एक विचार येतो. कदाचित तो सगळ्यांना पटणार नाही. कदाचित काही लोक त्यावर टीकाही करतील, पण तरीही मला तो सांगावासा वाटतो. आपण मुलींच्या लग्नांसाठी लाखो रुपये खर्च करतो. मोठमोठे हॉल बुक करतो. हजारो लोकांना जेवायला बोलवतो. कपडे, दागिने, सजावट, फोटोग्राफी यांवर प्रचंड खर्च करतो. 2 दिवसांच्या कार्यक्रमासाठी आयुष्यभराची बचत संपते. पण त्याऐवजी त्या पैशातून मुलीच्या नावाने एखादी छोटी जागा, एखादी छोटी खोली, एखादं छोटंसं घर घेण्याचा विचार आपण का करू शकत नाही? मोठं घर नसेल तरी चालेल, पण तीच जागा तिची असावी, तिच्या नावावर असावी. तिच्या आयुष्यात कधी वादळ आलं तर तिला उभं राहण्यासाठी एक आधार असावा. कारण अनेकदा मुलींची सर्वात मोठी भीती ही असते की मी इथून बाहेर पडले तर कोठे जाईल? माझं स्वतःचं असं काहीच नाही. ही भीतीच तिला अन्याय सहन करायला भाग पडते. जर तिच्याकडे स्वतःची एक छोटी जागा असेल तर कदाचित ती अधिक आत्मविश्वासाने जगेल. कदाचित ती चुकीच्या गोष्टींना विरोध करू शकेल. कदाचित एखादं आयुष्य वाचवू शकेल. आजकालच्या मुली शिक्षण घेत आहेत, नोकऱ्या करत आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. मग त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याबरोबरच मानसिकदृष्ट्या मजबूत बनवणंही तितकंच गरजेचं आहे. मुलींना एक गोष्ट कायम सांगा, काहीही झालं तरी तू एकटी नाहीस. आम्ही तुझ्यासोबत आहोत. तुझं आयुष्य कोणत्याही नात्यापेक्षा मोठं आहे. तुला जर अन्याय सहन करावा लागत असेल
तर गप्प बसायचं नाही. कारण जेव्हा एखादी मुलगी आपला जीव गमावते तेव्हा फक्त एक व्यक्ती मरत नाही, तिच्याबरोबर तिच्या आईची स्वप्न मरतात, वडिलांचा आधार तुटतो, भावाचं प्रेम हरवतं, संपूर्ण कुटुंब आयुष्यभरासाठी जखमी होतं. नंतर कितीही आंदोलनं झाली, कितीही शिक्षा झाली, तरीही चर्चा झाली कितीही चर्चा झाली तरी गेलेली मुलगी परत येत नाही. तिच्या आईच्या कुशीत पुन्हा झोपत नाही. तिच्या वडिलांना पुन्हा बाबा म्हणून हाक मारत नाही. म्हणून आजही मला वाटतं, मुलींना फक्त संसारासाठी तयार करू नका. त्यांना आयुष्यासाठी तयार करा. फक्त सहनशीलता शिकवू नका. जर स्वाभिमानही शिकवा तर स्वाभिमानही शिकवा. फक्त नाती जपायला शिकवू नका तर स्वतःलाही जपायला शिकवा. जग खूप आधुनिक चाललंय असं आपण म्हणतो. तंत्रज्ञान वाढलं, सुविधा वाढल्या, विचार बदलले. पण जर आजही एखादी मुलगी भीतीने जगत असेल, अन्याय सहन करत असेल आणि तिच्या आयुष्याची किंमत कमी समजली जात असेल, तर आपण अजूनही खूप काही बोलायचं बाकी आहे. आणि म्हणूनच प्रत्येक आई वडिलांना एवढंच सांगावंसं वाटतं, आपल्या मुलींवर प्रेम करा, त्यांना शिक्षण द्या, त्यांना मजबूत बनवा, त्यांना आत्मविश्वास द्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना नेहमी हे जाणून द्या की जगात काहीही झालं तरी त्यांच्यासाठी एक दार कायम उघडं आहे, एक आधार कायम उभा आहे. आणि काहीही झालं तरी त्यांचं आयुष्य कोणत्याही नात्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. कारण शेवटी संसार पुन्हा उभा राहू शकतो, पैसा पुन्हा कमवता येतो, घर पुन्हा बांधता येतं, पण एखादं गेलेलं लेकरू पुन्हा कधीच परत येत नाही. तुमचेही काही मत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा.